नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज शनिवार 11 मे 2024। आज आपण संध्याकाळचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलवरती असेच हवामानाचे अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहे। अपडेट खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आज मध्यरात्री महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडत आहे। त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा सोबतच सांगली जिल्ह्यातील जत, विटा, मायनी या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे। त्यासोबतच आपण पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा वडूज, वाई या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यरात्री जोरदार असा वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना दिसत आहे। सोबतच पुणे जिल्ह्यातील जर आपण बघायला गेलो तर पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर या भागामध्ये सुद्धा रात्री विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। आज मध्यरात्री या पावसाला सुरुवात होणार आहे। सोबतच संध्याकाळी सुद्धा 9 वाजण्याच्या सुमारास जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे। लागूनच असलेल्या सोलापूर जिल्ह्यामधील अकलूज, पंढरपूर यासोबतच सांगोले, मोहोळ, अक्कलकोट या भागामध्ये सुद्धा आज रात्री आपल्याला जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना दिसत आहे। मित्रांनो, हवामान विभागाने या भागातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा त्यामुळे दिलेला आहे। आज मध्यरात्री या पावसाची तीव्रता जोरदार अशी होण्याची शक्यता आहे। सोबतच जर आपण पाहायला गेलं तर लागूनच असलेल्या काही भागांमध्ये, त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील उदगीर, निलंगा, औसा या भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका आपल्याला आज रात्री बसणारा दिसत आहे। रात्री 9 वाजल्याच्या सुमारास या पावसाला अशी सुरुवात होणार आहे। काही ठिकाणी जोरदार अशा गारपिटीची शक्यता सुद्धा हवामान विभागाने दिलेली आहे। सोबतच जर आपण का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की नांदेड जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे। त्यासोबतच छत्रपती संभाजीनगरला सुद्धा आज मध्यरात्री अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसताना दिसत आहे। छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यतासुद्धा या भागामध्ये आहे। त्यासोबतच नाशिक जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसाचा आज मध्यरात्री जोरदार असा फटका बसताना आपल्याला दिसत आहे। जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे। अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद मित्रांनो।